फलटणमधील डॉक्टर महिला मृत्यू प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत गाजलेला आहे। यावेळी लाडकी बहीण योजनेपेक्षा महिला सुरक्षा महत्त्वाची असल्याचं वक्तव्य काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी केलं। तर सर्व गोष्टी लाडकी बहीण योजनेशी जोडणं चुकीचं असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांनी म्हटलेलं आहे। मुलगी होती म्हणून तिने या भ्रष्ट व्यवस्थेविरुद्ध तिने पोलखोल करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये तिचा मृत्यू झाला किंवा तिला तिथे चिरडण्यात आलं असं मी म्हणेन। आणि त्यासाठी तिला न्याय मिळण्यासाठी तिने आणि तिच्या कुटुंबाने काही व्यक्तींची नावं घेतली होती, ज्यांना नंतर काही गोष्टींनी क्लीन चिट देण्यात आली। त्यांची सुद्धा SIT मध्ये त्यांची चौकशी होणार का, तात्काळ आणि सक्तीने चौकशी होणार का, आणि जे अधिकारी आरोपी होती त्यांच्यावर मोकोकाचा कायदा लागणार का आणि त्यांच्यावर कठीण कारवाई होणार का, तसंच पोलीस दलातील जबाबदारी आणि महिला सुरक्षा यासाठी सुधारणा विधेयक या अधिवेशनात येणार का, कारण महिलांसाठी खूप आपल्या असुरक्षितची भावना आहे। देवाभाऊ, मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की महिलांना 1500 रुपये जे लाडके बहिणीची मिळतात त्याच्यापेक्षा सुरक्षा खूप महत्त्वाची आहे। तिची आणि तिच्या मुलीबाळींची सुरक्षा खूप महत्त्वाची आहे आणि त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात? पुरावे आहेत, त्या पुराव्याचा दुरान्वयानेही ज्यांच्याशी संबंध आलाय अशांची चौकशी झाली आहे। त्यामुळे कुठेही कोणाला सोडण्याचं कारणच याच्यामध्ये नाही, सगळ्यांची चौकशी या ठिकाणी होईल। दुसरं मला असं वाटतं की सातत्याने सगळ्या गोष्टी लाडक्या बहिणींशी जोडायच्या आणि लाडक्या बहीण योजनेशी जोडायच्या, ही पण पद्धत काही फार चांगली आहे असं मला वाटत नाही। पण याचा अर्थ लाडकी बहीण योजना काहीतरी चुकीची आहे आणि लाडकी बहीण योजना नका देऊ पण हे द्या, अशा दोन गोष्टीचं कंपॅरिझन करू नका। या महाराष्ट्रातल्या 2.5 कोटी लाडक्या बहिणींनी योजना स्वीकारलेली आहे, ती त्यांच्या जवळची योजना आहे, त्यामुळे ती योजनाही ठेवू आणि महिला सुरक्षिततेकरताही जास्तीत जास्त प्रयत्न हे आपण या ठिकाणी निश्चितपणे करू।